परमामृते रसना ओलावली परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्तीपायी सकळही तेथे ओळले मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दम् सोणोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होई नमी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाड शिंपोणी किजे विठ्ठला विठ्ठला
ते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्तीपायी, सकळही तेथे ओळली मंगळी, वृष्टी केली जळी आनंदाच्या. संत हृदय सम्राट आगाध कृपा वात्सल्यमूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून घडलं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण हा उत्सव संपन्न करत आहोत ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांचे साक्षात शिष्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आदी करुण थोर संतांच्या कृपेने प्रतिवर्षी आषाढी महावारीसाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन मंडळी, साधक मंडळी, मायबाप श्रोतृवर्ग, वारकरी मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये या नैमित्तिक कीर्तन सेवेची सेवा अचानक माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. गुरुवर्य बाबांच्या कृपेतून आणि गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादातून तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेने यथामती यथाशक्ती अभंगाचं चिंतन पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरु श्री जोग महाराजांचा जो कालखंड आहे तो खऱ्या अर्थाने अत्यंत दैदिप्यमान असा कालखंड आहे. महापुरुष काळाचं औचित्य लक्षामध्ये घेऊन अवतार धारण करतात. सद्गुरु श्री निळोबरायांच्या नंतर जवळपास 200 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये अनेक फड परंपरांनी कार्य केली. संत वाङ्मयाचं संरक्षण भजनाच्या माध्यमातून केलं, परंतु 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये सुधारकांचा एक मोठा वर्ग सुरू झाला आणि ज्यांनी संत वाङ्मयाचा अर्थ विकृत करायला सुरुवात केली. जसा संतांना वेद मान्य नाहीत, संतांची विचारधारा वेदापासून वेगळी आहे, अशी काही मतं प्रार्थना समाजाने, आर्य समाजातील काही विद्वानांनी मांडायला सुरुवात केली. त्या कालखंडामध्ये साक्षात अवतार धारण केलेले भगवान विष्णूचाच अवतार म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज अवताराला आले. ज्ञानोबरायांची साक्षात कृपा सद्गुरु श्री जोग महाराजांवरती आहे. त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं आणि ज्ञानोबरायांच्या कृपेने संत वाङ्मयाची सेवा, कीर्तन प्रवचनाची सेवा भगवंताच्या आराधनेसाठी महाराजांनी सुरू केली. या कीर्तन परंपरेचा विस्तार करत करत इगतपुरी क्षेत्रामध्ये सद्गुरु श्री जोग महाराजांचे मोठे बंधू आप्पासाहेब जोग महाराज यांची बदली झाली. 1879 साली ही बदली झाली. तेव्हा सद्गुरु श्री जोग महाराज एकदा इगतपुरीला गेले, जास्त दिवस राहिले नाहीत, पुन्हा आले आणि त्याच्यानंतर पुन्हा 1896 साली महाराज गेले. तिथे पांगारकरांचा जो वाडा आहे त्याच्यामध्ये महाराज भजन करायचे आणि या भजनामध्ये सद्गुरु श्री जोग महाराजांना त्यांच्या विचाराला पचवू शकतील असे योग्य अधिकाराचे 2 शिष्य प्राप्त झाले. अधिकारी शिष्य प्राप्त होणं मोठी महद्भाग्याची गोष्ट आहे. पूजनीय गुरुवर्य बाबांनी त्या दिवशी सकाळच्या कीर्तनामध्ये अधिकारी साधक प्राप्त होणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतायत, अधिकारी नाम आशास्ते फलसिद्धीर विशेषतः. फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अधिकार संपन्न साधकाची अपेक्षा आहे.
सद्गुरू श्री जोग महाराजांना इगतपुरी क्षेत्रामध्ये हे दोन जे शिष्य मिळाले त्यामध्ये एक वैकुंठवासी प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज आणि दुसरे वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. विठाला विठाला वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांचं चरित्र मोठं सुंदर आहे, अद्भुत आहे. पूजनीय महाराजांच्या भजनामध्ये हे दोघे जाऊ लागले आणि दोघे गेल्यानंतर भजनाने प्रभावित झाले. पुढे प्लेगची साथ आली. त्या साथीमध्ये गावामध्ये राहू दिलं जात नव्हतं, म्हणून महाराजांनी आपल्या या दोन शिष्यांना घेऊन तिथे असलेल्या स्मशानभूमीमध्ये त्यांचे ज्ञानेश्वरीचे पाठ सुरू केले, अमृत अनुभवाचे पाठ सुरू केले. अध्ययन तिथेच सुरू झालं. 2-3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सद्गुरू श्री जोग महाराज पुन्हा आपल्या बंधूंबरोबर पुण्याला निघणार. त्यावेळेला मात्र या दोन्ही शिष्यांचा लागलेला जडलेला जो स्नेह आहे त्यामध्ये वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज निराधार होते. घरची कोणतीही संबंध ठेवलेला नव्हता आणि अतिशय गोड आवाज, मृदंगाचा अतिशय सुंदर ज्ञान. इगतपुरीच्या ग्रामस्थांनी सद्गुरू श्री जोग महाराजांना आग्रह धरला, महाराज एवढा विद्यार्थी तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. सद्गुरू श्री जोग महाराज बंकट स्वामींना आपल्या बरोबर घेऊन निघाले. आले, ठाण्यावरून गाडी बदलली, रेल्वेने पुण्याकडे येत असताना देहू रोड रेल्वे स्टेशनवरती सद्गुरू श्री जोग महाराजांनी बंकट स्वामी महाराजांना काही सूचना केल्या. गाडीमधून भंडारा डोंगर दाखवला आणि सांगितलं तिथं जायचं, साधना करायची. देहू रोड रेल्वे स्टेशनवरतीच बंकट स्वामी महाराजांना उतरवून सद्गुरू श्री जोग महाराज पुढे गेले आणि बंकट स्वामी महाराज तिथून देहू क्षेत्रामध्ये आले. इंद्रायणीचं स्नान केलं. स्नान करून भामचंद्र डोंगरावरती महाराज गेले. मग आता गावी लक्ष्मण महाराज एकटे आहेत. घरची जबाबदारी होती म्हणून अगदी थोड्या लहान वयामध्ये वैकुंठवासी लक्ष्मण बाबांनी इंग्रज सरकारची रेल्वेमध्ये असलेली नोकरी स्वीकारली होती. सुरुवातीच्या काळामध्ये महाराज नोकरी करत होते, पण जे इंग्रजी अधिकारी होते ते कडक स्वभावाचे होते आणि वैकुंठवासी लक्ष्मण बाबांना भजनाचा मोठा छंद होता. बंकट स्वामी महाराजांनी जेवढे सप्ताह केले त्यातील भजनाचा विणा हा वैकुंठवासी लक्ष्मण बाबांकडेच असायचा. मृदंगाचं सुद्धा ज्ञान होतं. मग रिकाम्या वेळेमध्ये भजनी मालिका हातामध्ये घेऊन वैकुंठवासी लक्ष्मण बाबा हे अभंग पाठ करायचे. गोऱ्या अधिकाऱ्यांनी ते पाहिलं आणि त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना ते आवडलं नाही. त्यांनी सांगितलं ही मालिका वगैरे घेऊन कामावरती यायचं नाही, असं अभंग पाठांतर केलेलं जमणार नाही. दुसऱ्या दिवशी लक्ष्मण बाबा एका कागदावरती दिसणार नाही अशा बारीक अक्षरामध्ये अभंग लिहून आणायचे, खिशात ठेवायचे आणि पाठांतर करायचे. पुन्हा इंग्रजी अधिकाऱ्याने ते पाहिलं, पुन्हा ओरडले आणि ओरडल्यानंतर मग लक्ष्मण बाबांना वाईट वाटलं की आपल्या मुख्य उद्धाराचं जे साधन आहे भजन, त्या भजनाला जर हे लोक विरोध करत असतील तर आपल्याला यांची नोकरी करता कामा नये. वैकुंठवासी लक्ष्मण बाबांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि मग घरी येऊन साधना करतायत. बंकट स्वामी महाराज भामचंद्रावरती आहेत हे लक्ष्मण बाबांना समजलं होतं. जवळपास 1.5-2 वर्षाच्या कालानंतर लक्ष्मण बाबा इगतपुरीवरून निघाले आणि भामचंद्र डोंगरावरती जाऊन बंकट स्वामी महाराजांना भेटले. तिथून पुढे मात्र दोघांचा वियोग कधी झाला नाही. बंकट स्वामी महाराज आणि लक्ष्मण बाबांची साधना एकत्र घडली. मोठं चरित्र आहे आणि या सगळ्या साधनेचा परिणाम, मुख्य साधना ही भजनाची साधना आहे. म्हणून भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये नेमकं कशाचं पान करतो, कशाचा आहार स्वीकार करतो, त्या आहाराचा त्याच्या जीवनावरती काय परिणाम होतो, जगावरती काय परिणाम होतो आणि देवावरती काय परिणाम होतो, या परिणामाचा विचार सांगणारा, भगवत भक्ताच्या लक्षणांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. भगवत भक्त तुमच्या आमच्यासारखे दिसतात पण तुमच्या आमच्यासारखे नसतात. आपणही आहार घेतो
पण आपला आहार वेगळा आहे आणि संतांचा आहार मात्र वेगळा आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. परमात्मा पंढरीनाथाचा आहार ते सेवन करतात. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान, करीते कीर्तन सर्व काळ. सदा सर्व काळ संत भजन करतात. भामचंद्रावरती सद्गुरु श्री व्यंकट स्वामी महाराज आणि सद्गुरु श्री लक्ष्मण बाबांनी हे अमृताचं पान केलं. भगवंताचं नामचिंतन वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये नेहमी सांगायचे. साधकाने दोनच गोष्टी कराव्या. एक तर अभ्यास करावा आणि अभ्यासाचा कंटाळा आला तर त्याने नामस्मरण करावं. नामस्मरण आणि अभ्यास एवढ्या दोनच गोष्टी त्याने कराव्यात. ग्रंथांचं पठन पाठन करायचं आणि त्या पठन पाठनाचा अंतःकरणात परिणाम होण्यासाठी भगवंताचं नामचिंतन करायचं. मग असं अमृताचं पान लक्ष्मण बाबा करतायत. आता हा जो अमृताचं पान करणं म्हणजे अमृत पिणं, पण हे अमृत नेमकं कोणतं आहे त्याचा थोडासा विचार केला पाहिजे. कारण व्यवहारामध्ये हा अमृत शब्द लोकांनी इतका खाली आणून ठेवलाय की सकाळी उठल्याबरोबर झोप घालवण्यासाठी जो चहा पिला जातो, लोक चहाला सुद्धा अमृत म्हणतात. हॉटेलवरती आपल्याला नाव वाचायला मिळतं अमृत तुल्य. लोक चहाला अमृताची उपमा देत आहेत. अमृत त्याला म्हटलं जातं की जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. चहा पिऊन अमर झालेला आजपर्यंत कोणी ऐकिवामध्ये नाही. अमृत म्हणायचं कशाला? ज्याचा परिणाम अमृतासारखा आहे. जे पिल्यानंतर मनुष्य अमृत भावाला प्राप्त होतो, अमृत तत्वाला प्राप्त होतो, त्याला अमृत म्हणा. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये गरुडाच्या अमृतहरणाचा प्रसंग सांगितलेला आहे. आणि हा अमृतहरणाचा प्रसंग सांगत असताना नाथ महाराजांनी तिथे क्रमाने 5 प्रकारच्या अमृतांची चर्चा केलेली आहे. ही अमृत कोण पितं आणि या अमृताचा परिणाम त्यांच्यावरती काय होतो. तिथे पहिलं अमृत सांगितलं ज्याला स्वादामृत असं म्हटलं जातं. हे स्वादामृत अप्सरा पितात आणि याचा परिणाम त्यांच्यावरती असा होतो की त्या अप्सरा स्वादिष्ट होतात. म्हणजे स्वादामृताचा परिणाम स्वादिष्ट करणे असा आहे, आमर करणे असा नाही. त्यामुळे स्वादामृतालाही खरं अमृत म्हटलं नाही. त्याच्या पुढे तृप्ती अमृत सांगितलं. हे तृप्ती अमृत देवता पितात. त्याचा परिणाम त्यांच्यावरती असा होतो, क्षुधा त्यासी बाधिना, त्यांना भूक लागत नाही. म्हणजे भुकेची निवृत्ती करणं हे तृप्ती अमृताचं काम आहे, परिणाम आहे. आमर करणे हा त्याचा परिणाम नाही. तिसरं अमृत सांगितलं ज्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे उन्माद अमृत दैत्य पितात.
त्याचा परिणाम असा होतो की हे दैत्य नेहमी उन्मत्त राहतात. धर्म अधर्म याचा विवेक त्यांच्या ठिकाणी राहत नाही. हे उन्माद अमृत तेव्हाच पिणारे होते असं नाही, आत्ताही हे उन्माद अमृत पिलं जातं की ज्याच्यानंतर मनुष्याला कोणतं भान राहत नाही. या उन्माद अमृतालाही खरं अमृत म्हटलं नाही, कारण त्याचा परिणाम मृत्यू आहे. त्याला खरं अमृत म्हटलं नाही. त्याच्या पुढचं चौथं अमृत सांगितलं, त्याला सुप्तामृत म्हटलेलं आहे. सुप्तामृत म्हणजे सुषुप्ती. शास्त्राने झोपेला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे. झोप अमृतासारखी गोड लागते, म्हणूनच माणसं पहाटे काकड्याला उठत नाहीत, कारण गोड लागते. कधी कधी कीर्तनामध्ये सुद्धा हे सुषुप्ती अमृत प्यायला सुरुवात होते. झोप लागायला गोड आहे, पण झोपेचा परिणाम पंचदशीकारांनी एका शब्दामध्ये सांगितला, आगामी दुःख बीजम. झोप म्हणजे भविष्यातील सगळ्या दुःखाचं बीज आहे. झोपाळू मनुष्य सगळा वर्तमान काळ झोपेमध्ये वाया घालवतो. साधन करत नाही, काम करत नाही, काही करत नाही. परिणाम असा होतो की भविष्य काळामध्ये त्याला दारिद्र्य भोगावं लागतं. त्यामुळे या सुषुप्ती अमृताला सुद्धा खरं अमृत म्हटलं नाही. मग आता शेवटचं जे अमृत आहे, अमृत म्हणून ज्याची ख्याती आहे, देव आणि दानवांनी ज्याच्यासाठी समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनातून निघालेलं जे अमृत आहे त्याला तरी खरं अमृत म्हणायचं का? तर संतांनी त्याला सुद्धा खरं अमृत म्हटलेलं नाही. ज्ञानोबरांनी या समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताची चिकित्सा केली. ज्ञानोबराय सांगतायत, एकाच उदरामधून जर दोन गोष्टी बाहेर आल्या तर नात्याने त्या एकमेकांच्या सहोदर ठरतात, म्हणजे भाऊ ठरतात. तसं समुद्राच्या उदरामधून अमृत बाहेर पडलं, पण त्याच समुद्राच्या उदरामधून अगोदर हलाहल विष बाहेर पडलेलं आहे. मग आता विष आणि अमृत हे दोन्ही एकाच उदरातून बाहेर आल्यामुळे नात्याने सहोदर झाले. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भ्याने प्याले अमर, तरी दिहीचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराय बोलतायत, मरणाच्या भीतीने समुद्रातून बाहेर पडलेलं हे अमृत अमर नाम देवतांनी प्राशन केलं, पण देवता हे अमृत पिऊन अमर झाल्या नाहीत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये हे समुद्रातून बाहेर पडलेलं अमृत पिणारे 14 इंद्र मरतात. त्यामुळे याला अमृत म्हणता येत नाही. ऐसा कवन एक शिराब्धीचा रसू, वायाची अमृतपणाचा आभासू. असा कोणीतरी शिराब्धीतून बाहेर पडलेला एक रस, त्याला अमृत म्हणणं म्हणजे अमृताचा आभास आहे. विठाला विठाला मग नेमकं खरं अमृत कशाला म्हणायचं? अगदी चहापासून गोड साखरेच्या पदार्थांपासून ते समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृतापर्यंत एकही पदार्थ जर अमृत नसेल तर नेमकं अमृत काय आहे? तर या अमृताचा उपदेश आपल्याला शास्त्राने केला, उपनिषदांनी केला. कठोपनिषदामध्ये जेव्हा नचिकेत्याला यमाने ब्रह्मविद्या दिली, तेव्हा ब्रह्मविद्येचं वर्णन करताना यम महाराज सांगतायत की जे तत्व सर्व प्राणी मात्रांना झोपल्यानंतर सुद्धा त्यांच्या प्राणधारणेचं काम करतं, त्या शुद्ध चैतन्याला, नाम परमात्म्याला अमृत असं म्हटलं जातं. ययेषु सुप्तेषु जागरति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः, तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. शुद्ध चैतन्याला अमृत म्हटलं जातं. आणि हे शुद्ध चैतन्याला अमृत म्हणायचं म्हणजे परमात्म्यासाठी अमृत शब्द वापरलेला आहे. मग आता परमात्मा पंढरीनाथ जे विटेवरती उभे आहेत, त्या परमात्म्याचं सगळं स्वरूप म्हणजे परमात्मा अमृत स्वरूप आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतायत की परमात्मा पंढरीनाथ म्हणजे साक्षात घनीभूत अमृत आहे, आटवलेलं अमृत आहे. अमृताला आटवल्यानंतर जो आकार प्राप्त होतो तो आकार म्हणजे परमात्मा पंढरीनाथाचा आकार आहे. विठ्ठल श्रीरंग
विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न नित्य अमृत घन ओळला सदा. परमात्मा पंढरीनाथ म्हणजे घनीभूत अमृत आहे. भगवान अमृत स्वरूप आहेत म्हणून भगवंताच्या संबंधी जे जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आपण अमृत शब्द लावतो. भगवंताचं ज्ञान सांगायचं झालं तर त्याला फक्त ज्ञान म्हणत नाही, त्याला आपण ज्ञानामृत असं म्हणतो. भगवंताचं चरित्र सांगायचं झालं, कथा सांगायची झाली तर तिला फक्त आपण कथा म्हणत नाही, तिला आपण कथामृत असं म्हणतो. भगवंताच्या नेत्राचा विचार सांगायचा झाला तर त्याला आपण नयनामृत असं म्हणतो. भगवंताच्या अधर ओष्ठाचा विचार सांगायचा झाला तर त्याला आपण अधरामृत असं म्हणतो. आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं झालं तर त्याला सुद्धा आपण नामामृत असं म्हणतो. म्हणजे त्याचं ज्ञान अमृताचं आहे, त्याची कथा अमृताची आहे, त्याचं प्रत्येक अंग अमृताचं आहे, त्याची केली जाणारी भक्ती अमृत स्वरूप आहे. सगळं अमृत स्वरूप आहे. त्याचं कारण एकच आहे, तो अमृत स्वरूप आहे म्हणून त्याचं सगळं अमृताचं आहे. पण आता भगवंताच्या ठिकाणी असलेली ही जी सगळी अमृतता आहे यातील परमामृत कोणता आहे की जे परमामृत संत सेवन करतात त्याचा थोडक्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. आता भगवान जर अमृत आहे तर त्या भगवंताचं जे सार असेल त्या साराला परमामृत म्हणावं लागेल. तुकोबराय परमात्मा पंढरीनाथाला सांगताय, देवा एक वेळेस मला तुझी प्राप्ती झाली नाही तरी चालेल, पण तुझं जे सार आहे ते सार कसं आहे? अमृत सागर नाम तू, अमृत सागर नाम तुझे, तुझा काय करू माझे सारा, तुझं काय करू माझे सारा, माझे सार तुझे सार माझे सार, तुझं काय करू मज एक सार. मला सार हवंय आणि भगवंताचं सार भगवंताचं नाम आहे. नाम नामकारी निज शक्ती सर्व तत्रार्पिता. भगवंताने आपली सगळी शक्ती आपल्या नामामध्ये समर्पित करून ठेवली. म्हणून भगवंताच्या ठिकाणी असलेली जी सगळी अमृत आहेत ती आपल्याला वेगळी वेगळी मिळवायची गरज नाही. ज्ञानामृत मिळवायचं म्हटलं तर अवघड आहे, चरणामृत मिळवायचं म्हटलं तर अवघड आहे, नेत्रामृत मिळवायचं म्हटलं तर अवघड आहे, अधरामृत मिळवायचं म्हटलं तर अवघड आहे, कथामृत मिळवायचं म्हटलं तर अवघड आहे. पण या सगळ्या अमृतांना जर आपल्याला एका वेळेला मिळवायचं असेल तर या सगळ्या अमृतांपेक्षा सोपं
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. भगवंताचं नाम, या नामामृताचं जर आपण पान केलं तर बाकीची सगळी अमृत आपल्याला बसल्या जाग्यावरती प्राप्त होतात. म्हणून सर्व साधू संतांनी भगवंताचं हे नामामृत प्राशन केलं आणि याच नामामृतासाठी श्री तुकोबराय शब्द वापरतात परमामृत. मग हे परमामृत पिल्यानंतर भगवत भक्तावरती त्याचा काय परिणाम होतो, तो परिणाम तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. परमामृत रस ओलावले, 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 परमामृत रस ओलावले. मनाची राहिले वृत्ती पाहे, वृत्ती पाहे, मनाची राहिले वृत्ती पाहे, मनाची राहिले वृत्ती पाहे, सकळा घेते ओळले मंगळे, सकळा घेते ओळले मंगळे, ओळले मंगळे. परमामृते रसना ओलावली. तुकोबराय सांगतात परमामृत म्हणजे नामामृत, आणि या नामामृताचा भगवत भक्ताच्या रसनेवरती पहिला परिणाम होतो. नामामृत जे परिणाम करतं ते रसना इंद्रियावरती परिणाम करतं. आता रसना इंद्रियाचा थोडासा विचार करा. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ही ज्ञानेंद्रिय विषयापासून तोडणं, वेगळी करणं कदाचित सोपं आहे, पण रसना इंद्रियाला मात्र त्याच्या रस विषयापासून तोडणं मात्र सोपं नाही. 5ही ज्ञानेंद्रिय जर आवरायची झाली तर त्या ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयाशी संयोगी होऊ देऊ नका. डोळ्याने पाहणं बंद केलं, डोळे झाकून घेतले तरी व्यवहार चालेल. कानाने शब्द ऐकले नाहीत तरीही आपले प्राण राहतील. त्वचेने स्पर्श कशाला केला नाही तरीही आपण जिवंत राहू. नाकाने कशाचा सुगंध दुर्गंध घेतला नाही तरीही आपण जिवंत राहू. पण रसनेला जर आपण काही आहार दिलाच नाही, म्हणजे रस हा विषय रसनेपासून जर तोडला तर आपले प्राण शिल्लक राहणार नाहीत. म्हणून ज्ञानोबराय बोलतायत, एरा इंद्रिया विषय तुटे. इतर इंद्रियांपासून विषय तोडता येईल, पण हा नियम तैसा नियमू नये रस हटे. रसाच्या बाबतीमध्ये तसा नियम लावता येणार नाही. जे जीवन हे न घटे येणे विना, कारण त्याच्याशिवाय मनुष्य जिवंत राहूच शकणार नाही. तोंडाला पट्टी बांधून जर रसना जिंकायचे ठरवलं तर भूक लागल्यानंतर करायचं काय? काहीतरी खावं लागेल. ते खाल्लेलं कच्चं खा, उकडून खा, कसंही खा, पण त्याची काहीतरी चव,
काहीतरी रस हा रसना इंद्रियाला प्राप्त होणार आणि रसना इंद्रिय जिंकलं जाणार नाही. मग रसना इंद्रिय जिंकण्याचा मार्ग कोणता? तर रसना इंद्रिय जिंकण्याचा मार्ग एकच आहे की या रसना इंद्रियाला भगवंताच्या परमामृताची भेट घडवून द्यावी. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं साधू महापुरुषाची रसना आणि आपली रसना याच्यामध्ये अंतर आहे. भगवत भक्ताची रसना परमामृताने म्हणजे नामामृताने ओली होते आणि आपली रसना विषयाच्या सेवनाने ओली होते. तोंडामधली जीभ आपली सुद्धा ओलीच आहे पण ती संसाराच्या रसाने ओली आहे आणि साधू संतांची जीभ मात्र भगवंताच्या नाम रसाने ओली होते. आता हा जो ओलावणे हा जो परिणाम आहे हा रसना इंद्रियाच्या ठिकाणी घडणारा शेवटचा परिणाम आहे. पहिला परिणाम काय आहे तर आपली जी रसना आहे ती रसना नाही ते खाऊन नाही ते पिऊन नाही ते बोलून विटाळलेली आहे. तिला संसाराचा ज्वर चढलेला आहे. भगवंताचं नामचिंतन सुरू केल्यानंतर पहिला परिणाम रसना इंद्रियाच्या ठिकाणी असा होतो की आपल्या रसना इंद्रियाच्या ठिकाणी असलेले दोष जातात, सगळं पाप जातं, संसाराचा ताप जातो आणि रसना इंद्रिय शुद्ध होतं, पवित्र होतं, निवांत होतं. तुकोबराय सांगतायत धन्य मुख झाले निवाली रसना नाम नारायणा घोष करी. भगवंताच्या नारायण नामाचा घोष करून हे रसना इंद्रिय निवांत होतं. निवांत होतं म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेला संसाराचा ताप जातो, ते शांत होतं. पहिला परिणाम. पण रसना इंद्रिय शांत झालं म्हणजे शेवट आहे असं नाही, तर त्याच्यानंतर भगवत भक्त जेव्हा भगवंताचं नामचिंतन करतात तेव्हा भगवंताच्या नामाचा रंग रसना इंद्रियावरती उतरायला सुरुवात होते आणि भगवत भक्ताची रसना ही नाम रंगामध्ये रंगून जाते. आपली ही रसना रंगलेली आहे पण संसारातल्या विषयाने रंगलेली आहे आणि साधू संतांची रसना भगवंताच्या नाम रंगामध्ये रंगलेली. तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल तुका विठ्ठल सांगतात सर्वांगामध्ये हा रंग चढतो पण पहिला रसना इंद्रियाच्या ठिकाणी चढतो. रामकृष्ण रंगे रसना रंगली अमृत उकळी नाम तुझे. भगवंताच्या नामाचा रंग रसना इंद्रियावरती चढतो. नामाचा रंग लगेच चढत नाही, तो चढण्यासाठी नाम साधनेचा दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपली जीभ लगेच रंगत नाही. पान खाणाऱ्यांचं निरीक्षण करा. पान तोंडात टाकल्याबरोबर त्यांची जीभ लाल होत नाही. बराच वेळ ते बकरीसारखं चावत राहतात आणि चावल्यानंतर मग त्यांची जीभ लाल होते. तसं भगवंताचं नामचिंतन वारंवार केल्यानंतर त्याचा अभ्यास घडल्यानंतर भगवंताच्या नामरंगामध्ये रसना रंगून जाते. दुसरा परिणाम होतो मग रंगल्यानंतर त्या नाम रंगातली जी गोडी आहे ती गोडी रसना इंद्रियाच्या ठिकाणी उतरते म्हणजे रसना इंद्रिय गोडावत. जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. हा तिसरा परिणाम आहे की भगवंताच्या नाम गोडीमध्ये रसना इंद्रिय गोडावून जातं, त्याला गोड लागतं. हा तिसरा परिणाम होतो. पण गोड लागल्यानंतर परिणाम पुढचा असा आहे की जी गोष्ट मनुष्याला गोड लागते ती गोष्ट त्याला पुन्हा पुन्हा सेवन करण्याची इच्छा होते. याला लांचावणं असं म्हटलं जातं. लांचावले मन लागले से गुडी ते जिवे न सोडी ऐसे झाले
तुका म्हणे वाचा गुणी लांचावली नरा हे उगले मौन्य मज. मग ही नामरसाची गोडी परत आपल्याला चाखता यावी यासाठी रसना इंद्रिय लांचावत आणि ते पुन्हा भगवंताच्या नामरसाला पिण्यासाठी जात. आता प्राप्त होणारा जो नामरस आहे तो नामरस हा शुद्ध रस आहे. शुद्ध रस म्हणजे पहिला अशुद्ध होता का? नाही, पहिलाही शुद्धच होता, पण पहिली जीभ अशुद्ध होती. पहिला परिणाम जिभेचे दोष घालवणे, जिभेला रंगवणे, जिभेला गोडी प्राप्त करून देणे आणि त्या प्राप्त झालेल्या गोडीसाठी पुन्हा प्रवृत्त होणे. असं पुन्हा भगवंताचं नामामृत जेव्हा पिलं जातं, तुकोबराय सांगतात त्याला खऱ्या अर्थाने रसना ओलावणं असं म्हटलं जातं. शुद्ध रसे ओलावली शुद्ध रसे ओलावली परमामृते रसना ओलावली. असा शुद्ध रस रसना इंद्रियाला प्राप्त होतो. म्हणजे तो रस आता रसना इंद्रियातून बाजूला जातच नाही. ती रसना त्या भगवंताच्या नामामृतामध्ये अशी ओली चिंब होते, आतून बाहेरून भिजली जाते. आता हे पाचही परिणाम जर आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे असतील तर गुलाबजाम कसे केले जातात त्याचं उदाहरण आपण लक्षामध्ये घ्या. जे परिणाम गुलाबजामच्या ठिकाणी होतात तेच सर्व परिणाम रसना इंद्रियाच्या ठिकाणी भगवंताच्या नामरसाने होतात. गुलाबजाम चांगले खव्याचे आपण करायचं ठरवलं, आणले, त्याचे गोळे केले. गोळे केल्यानंतर कढईमध्ये गरम तेलामध्ये तळण्यासाठी आपण सोडतो. त्यावरती पहिला परिणाम असा होतो की त्या खव्यामध्ये असलेला आंबटपणा, आंबूसपणा, पाण्याचा अंश जळून जातो, तो शुद्ध होतो. तसं भगवंताच्या नामचिंतनाने रसना इंद्रियातील दोष जळून जातात, रसना शुद्ध होते. पहिला परिणाम. ते गुलाबजाम तळत असताना त्याचा रंग बदलायला सुरुवात होते. ते तांबूस रंगाचे होतात, लाल होतात, त्यांचा रंग बदलतो. तसं भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर संसाराचा रंग जिभेवरचा जातो आणि परमार्थाचा रंग तिच्यावरती चढतो. दुसरा परिणाम. ते तळलेले लाल झालेले गुलाबजाम आपण बाहेर काढतो आणि पाकामध्ये टाकतो. पाकामध्ये सोडल्यानंतर त्यांना साखरेची गोडी प्राप्त होते. तसा तिसरा परिणाम आपल्याला नामरसाची गोडी प्राप्त होते. पण ही गोडी प्राप्त झाल्यानंतर ते गुलाबजाम तो पाक सगळा पिऊन घेतात. पिल्यानंतर आपण फोडून पाहतो आतपर्यंत पाक गेलेला नाही, अजून पाक आपण करतो, त्याच्यामध्ये ओततो, कारण तो पहिला पाक त्यांनी पिऊन टाकला आणि दुसऱ्या पाकासाठी ते लांचावलेले आहेत. तसं रसना इंद्रिय भगवंताच्या नामरसाला पिऊन शांत होत नाही, त्याला भूक वाढते, ते लांचावतं. चौथा परिणाम होतो. आणि मग शेवटी आपण ते गुलाबजाम त्या पाकामध्ये एवढे ठेवतो की अगदी बुडाले पाहिजेत, तरंगले पाहिजेत. मग खायचे कधी? जेव्हा आपण पूर्ण ते भिजले आणि खाण्यासाठी जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा तो पाक त्याच्यामधून असा टप टप खाली गळतो. गुलाबजाम फोडल्यानंतर त्याच्या कणाकणामध्ये तो पाक व्याप्त झालेला असतो.
त्याला ओलावणं असं म्हटलं जातं. तसं भगवंताच्या परमामृताच्या नामरसाने हे रसना इंद्रिय भगवत भक्ताचं इतकं ओलावतं की तो नामरस आतही पाझरतो आणि त्यांच्या मुखामधून जी अक्षरं बाहेर पडतात ती अक्षरं सुद्धा या अमृताने ओली चिंब होऊन बाहेर येतात. आले मुखा वाटे अमृत वचने, ती वचनं अमृतासारखी होतात. त्यांचा सामान्य शब्द सुद्धा अमृताचा परिणाम कारक तसा परिणाम देऊन जातो. म्हणजे एवढी रसना ओली चिंब होते. मग हा जो रस आहे हा रस जातो कुठे? आतमध्ये जातो. आणि आतमध्ये असलेलं दुसरं इंद्रिय म्हणजे मन. आता हे मन सुद्धा जिंकायला अवघड आहे. नामरस सामान्य इंद्रियांना हातच घालत नाही. परमात्म्याच्या नामाचा रस अवघड इंद्रियांना जिंकून ताब्यामध्ये देतो. भगवंताचा हा नामरस आतमध्ये गेला की आपलं जे धावणारं मन आहे ते शांत होतं. नाम घेता मन निवे जिव्हे अमृतचे श्रवे, होता ते परवे अवघे शकुन लाभाचे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले ऐसे कृपा जाणावी. म्हणजे हा नामरस मनापर्यंत जातो. तुका मने मना श्रीरंगाचा रंग, तुका मने मना श्रीरंगाचा रंग. तुका मने मना श्रीरंगाचा रंग, तुका मने मना श्रीरंगाचा रंग. पैसला भंग एक विध, पैसला भंग एक विध. श्रीरंगाचा रंग, भगवंताच्या रंगात मन जिंकलं जातं. मनाची राहिली वृत्ती पायी, मन भगवंताच्या चरणावरती जाऊन स्थिरावतं. हा परिणाम भगवत भक्ताच्या जीवनामध्ये घडतो. मग आता हा स्वतःवरती झालेला परिणाम आहे. जगाला याच्यापासून फायदा काय? तर असा भगवंताचं भजन करणारा भगवत भक्त ज्या ठिकाणी बसतो त्या सगळ्या भूमीला पवित्रता प्राप्त व्हायला सुरुवात होते. सगळ्या दिशा पवित्र होतात. भगवत भक्त जिथे बसलेला आहे तिथे आकाशामध्ये जसे ढग जमा व्हावेत तसे सगळे कल्याणाचे मंगलाचे ढग जमा होतात आणि त्याच्यावरती आनंदाचा वर्षाव करायला सुरुवात करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. सकळ हिते देवोळली मंगळ, सकळ हिते देवोळली मंगळ. सकळ हिते देवोळली मंगळ, सकळ हिते देवोळली मंगळ. सकळिते देवोळली मंगळ, सकळिते देवोळली मंगळ. सकळिते देवोळली मंगळ, सकळिते देवोळली मंगळ. आनंदाचा ऋषिकेशा, आनंदाचा आनंदाचा. सकळ इथे ओळखी मंगळ, सकळ इथे ओळखी मंगळ. ऋषिकेश ऋषिकेश आनंदा
सकळ ही तेथे ओढली मंगळी, वृष्टी केली जळी आनंदाच्या. तुकोबराय सांगतात असं भगवंताचं नाम चिंतन करणारा भगवत भक्त जिथे बसतो त्या ठिकाणी सगळ्या मंगल गोष्टी वळतात, येऊन जमा होतात. म्हणजे सगळ्या मंगल गोष्टी अमंगल जरी आल्या अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. अशुभ जरी आलं तरी त्याचं रूपांतरण शुभामध्ये होतं. जसं समुद्रावरती बाष्प जमा होतं, ढग जमा होतात, वाऱ्याने ते वाहिले जातात, डोंगरांना अडतात आणि डोंगरावरती पाऊस पडायला सुरुवात होते. त्याचा परिणाम खाली असलेल्या सगळ्या लोकांना होतो. तसा भगवत भक्त जिथे भजन करतो त्याच्यावरती आनंदाचा वर्षाव होतो आणि त्या आनंदाचा लाभ सगळ्या जगाला प्राप्त होतो. जगामध्ये जो आनंद उपभोगला जातोय तो साधू संतांच्या भजनाच्या पुण्याईने सर्वांना प्राप्त होणारा आनंदाचा लाभ आहे. महाभारतामध्ये आलेला मोठा प्रसंग आहे. जेव्हा कौरव पांडवांमध्ये द्युत खेळलं गेलं, कपटाने पांडवांना पराभूत केलं गेलं आणि 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास अशी शिक्षा झाली. 12 वर्षाचा वनवास वनामध्ये राहायचं होतं, वनवास पूर्ण झाला आणि अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवासाचा नियम असा होता की रानामध्ये राहायचं नाही, कुठेतरी नगरामध्ये देशामध्ये येऊन राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला कळू द्यायचं नाही, रूप बदलून राहायचं. आणि जर कळलं, पकडले गेले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. कारण हा अज्ञातवास दुर्योधनाने याच्यासाठीच ठेवला होता की पुन्हा पुन्हा वनवास याच्यामध्ये रिचार्ज केला जावा. पकडले गेले की पुन्हा वनवास वाढून मिळणार. मग आता अज्ञातवासाला सुरुवात झाली, पण पांडव काही सापडेना. दुर्योधनाने आपली सगळी सेना पाठवली, शोध चालू आहे, पण पांडव सापडले जात नाहीत. 2-3 महिने राहिले, करायचं काय? दुर्योधनाने भीष्माचार्यांना विचारलं, आचार्य आपण जाणकार आहात, पांडव कोणत्या देशात राहतात एवढा फक्त देशाचा पत्ता सांगा, आमची सेना त्यांना शोधून काढेल. भीष्माचार्य हसले आणि भीष्माचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं, अरे पांडव कोणत्या देशात राहतात हे ओळखणं अगदी सोपं आहे. कारण पांडव जिथे राहतात त्यांच्या भजनाचा परिणाम त्या देशावरती होतो. म्हणून तो देश असा जर असेल तर समजून चालायचं पांडव तिथे राहत आहेत. त्या देशाची लक्षणं सांगताना भीष्माचार्य सांगतात की ज्या देशामध्ये नद्या 12 महिने वाहत असतील, झाडांना फळं फुलं लागलेली असतील, 4ही वर्ण आपल्या आश्रम धर्माचं पालन करत असतील, कुठे हिंसा नसेल, कपट नसेल, चोरी नसेल, कोणताही अत्याचार नसेल, सर्वांगाने सुखी प्रजा, आनंदी प्रजा, लहानातील लहान जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत सगळे जर आनंदी दिसत असतील तर समजून चालायचं त्या देशामध्ये पांडव राहत आहेत. जेथे वसती हरिचे दास, 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 हरिचे दास, जेथे वसती हरिचे दास, जेथे वसती हरिचे दास, जेथे वसती हरिचे दास. धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, जेथे वसती हरिचे दास, जेथे वसती हरिचे दास. धन्य भूमी
धन्य भूमी पुण्य देश. ती भूमी धन्य आहे, पुण्यवान आहे, पुण्य पिके पापानाश. तिथे पुण्य पिकलं जातं, पाप नष्ट होतं. हा भगवत भक्ताच्या भजनाचा त्या देशावरती होणारा परिणाम आहे. म्हणून आपण आजही त्याचा अनुभव घेतो. आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर गेलो तर तिथे आपल्या पूर्व गुरुवर्यांनी केलेली जी साधना आहे, जे भजन आहे, तिथं गेल्यानंतर त्या आनंदाचा वर्षाव आपण काही केलं नाही तरी आपल्यावरती होत राहतो. आपण इगतपुरीच्या मठामध्ये गेलो आणि आपण तिथे काही केलं नाही, फक्त गेलो तरी सुद्धा तिथे घडलेल्या भजनाचा परिणाम आपल्यावरती सहज होतो. भामचंद्रावरती आपण गेलो, ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दर्शनाला गेलो, जिथे जिथे भगवत भक्ताने भजन केलंय तिथे गेल्यानंतर त्या आनंदाचा वर्षाव आपल्यावरती होतो. हा जगावरती होणारा परिणाम आहे. लोक म्हणू लागले, महाराज हा सगळा जगावरती होणारा परिणाम तुम्ही सांगत आहात, पण अमृत त्याला म्हटलं जातं जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. तसं हे भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर कोणी अमर होतो का? तुकोबराय सांगतायत की हे भगवंताचा नामरस जेव्हा भगवत भक्त पितात तेव्हा त्यांच्या इंद्रियांमध्ये हा ब्रह्मरस उतरला जातो आणि त्यांची सगळी काया परब्रह्म स्वरूप होते. अभंगाच्या तिसऱ्या इंद्रिय झाली ब्रह्मरूप, सकळ 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 इंद्रिय झाली होतले स्वरूप माझे कया, सकळ हे तेथे होली मंगळे, सकळ हे तेथे होलाले मंगळे, सकळ हे तेथे होली मंगळे, सकळ हे तेथे होलाले मंगळे. इंद्रिये झाली ब्रह्मरूप. भगवत भक्ताची सगळी इंद्रिय ब्रह्मस्वरूप होतात. ओतले स्वरूप माझे तया. भगवंताचं स्वरूप त्या शरीरामध्ये इंद्रियांमध्ये ओतलं जातं. मग आता इंद्रिय ब्रह्मरूप होतात म्हणजे ब्रह्म जसं अमृत स्वरूप आहे, ब्रह्म जसं अविनाशी आहे, तशी भगवत भक्ताची काया सुद्धा अविनाशी होते. उत्तम सेवना शीतल कंठाची पुस्तकांची दलती, पुस्तकांची
ब्रह्मी तुकोबराय सांगतायत सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. मग आता ही इंद्रिय ब्रह्मरूप कशी होतात, कोणाची झाली, आणि या भगवत भजनाच्या भक्ती भजनाचा परिणाम अजून कसा होतो याचा विचार करून आपल्याला थांबायचे. आपली वेळ संपली, पण 5-10 मिनिटात आपण थांबू. तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. भगवंताच्या भजनाने ही काया ब्रह्मस्वरूप होते. कोणाची झाली? 2 उदाहरणं आपण डोळ्यासमोर घ्या. पहिलं उदाहरण, हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले महान नामधारक भगवत भक्त श्रेष्ठ प्रल्हादजी. अगदी जन्माच्या आरंभापासूनच भगवंताच्या नामचिंतनाचे संस्कार ज्यांच्यावरती आहेत, अशी नैसर्गिक भगवत नामाविषयीची रती ज्यांच्या ठिकाणी आहे, असे प्रल्हादजी भगवंताचं नामचिंतन करतायत. हिरण्यकश्यपूला आवडलं नाही, मारण्याची आज्ञा दिली, मारण्याचे प्रयोग केले. उकळत्या तेलात टाकलं, उंच कड्यावरून खाली फेकलं, मदोन्मत्त हत्तीच्या पायी तुडवलं, अनेक प्रयत्न झाले, पण प्रल्हादजींच्या देहाला काहीच झालं नाही. सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. सगळी इंद्रिय परमात्म स्वरूप झाली. दुसरं उदाहरण, जगद्गुरु श्री तुकोबरायांचं ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवयसा. नित्य भगवंताचं नामचिंतन करून तुकोबरायांची काया ब्रह्मस्वरूप झाली. त्या कायेला काळाचा स्पर्श झाला नाही. स्वतः विष्णुदूत भगवान आले, प्रयाण काळी देवी विमान पाठविली, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविली. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. अशी भगवत भक्ताची काया ब्रह्मरूप होते, म्हणजे अमर होते, अविनाशी होते, अमृत होते. मग आता या भगवंताच्या भजनाचा कायेवरती परिणाम झाला, पण या भगवंताच्या भजनाचा परिणाम स्वतः भगवंतावरती सुद्धा होतो. असं भजन करणारे भगवत भक्त जिथे राहतात, भगवान सुद्धा तिथेच राहण्यासाठी येतो, याविषयी कोणताच संदेह नाही. अभंगाच्या शेवटी जेथे वसे भक्तराव, तुकामणी जेथे वसे भक्तराव,
म्हणे तेथे वसे भक्तराव तेथे नांदी देवा संदेवराई तेथे नांदी देवा संदेवराई मकराई तेथे मंगळी सकाळी तेथे पूर्णी मंगळी तेथे नांदी तेथे नांदी सकाळी तेथे पूर्णी मंगळी तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. असा भक्तराज जिथे निवास करतो भगवान तिथे नांदण्यासाठी येतो, राहण्यासाठी नाही. नांदणे आणि राहणे याच्यामध्ये अंतर आहे. मुलगी जर आपल्याच घरी राहिली तर तिला राहणं म्हणतात, आणि ती जेव्हा सासरला जाऊन सासरच्यांच्या आज्ञेमध्ये वागते तेव्हा तिला नांदणं म्हणतात. भगवान परमात्मा भक्ताच्या घरी राहण्यासाठी येत नाही, तर भगवत भक्ताची आज्ञेचं पालन करत सगळी कामं करण्यासाठी येतो, नांदण्यासाठी येतो. भगवान तिथे येऊन राहतात. आपण सर्व जाणकार आहात. विषय मोठा आहे. नाथ महाराजांनी, तुकोबरांनी, ज्ञानोबरांनी याचा विस्ताराने विचार केलेला आहे. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे. योगियांची मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा. मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती ते माझे. वसे तेथे देव सदा सर्व काळ करीते निर्मळ नाम घोष. असं नामचिंतन जिथे करतात तिथे भगवान येऊन राहतात. पंढरपूर क्षेत्रामध्ये या धामामध्ये परमात्मा राहतात. त्याचं कारणच हे आहे. ऐसा नामघोष सांगा कुठे, असा नामघोष कुठंच नाही. म्हणून भगवान परमात्मा पंढरी क्षेत्र सोडून जात नाही. असे भगवत भक्त आपल्या भक्तीच्या बळाने, भजनाच्या बळाने देवाला सुद्धा नांदायला भाग पाडतात. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष नांदले. अशा पद्धतीने भगवत भक्ताचा देवावरती, जगावरती आणि स्वतःवरती भगवंताच्या नाम साधनेने होणारा परिणाम आहे. हाच परिणाम वैकुंठवासी लक्ष्मण बाबांच्या जीवनामध्ये उतरलेला होता. तोच परिणाम त्यांच्या सानिध्याने सगळ्या देशावरती उमटला, आणि तोच परिणाम त्यांच्या सहवासामध्ये जे जे जातात त्यांच्यावरतीही तीच कृपा होतीये. म्हणून भगवत भक्ताचं असं त्रैकालिक उपकारक असलेलं जीवन, त्या जीवनामध्ये किंवा या परंपरेमध्ये आपण प्राप्त झालो. आपण मोठे भाग्यवान आहोत. ही परंपरा, भजनाची परंपरा पुढं नेण्याचं काम गुरुवर्य बाबा आज तागायत करतायत. याच भजनाने सगळी वर्म आणि सगळ्या गोष्टींची सिद्धी होते. म्हणून असं पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी लक्ष्मण बाबा यांच्या चरणी ही सगळी सेवा समर्पित करू, आणि तशी भजनाची आराधना आपल्याही जीवनामध्ये घडू अशी प्रार्थना करतो. या सेवेमध्ये सर्व गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. त्यातही पुन्हा भजनाची विशेष सेवा करणारी गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. गुरुवर्य बन्सी बाबा आहेत, गुरुवर्य परमेश्वर बाबा आहेत, गुरुवर्य देवराम बाबा आहेत. अशी सगळी गुरुवर्य मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या गुरुवर्य बाबा प्रत्यक्ष बसलेले आहेत. गुरुवर्य श्याम महाराज आहेत. सगळी भजनाची मंडळी आहेत. म्हणून या भजनी मठाचा गुरुवर्य बाबा जो नेहमी संदेश आपल्याला देत आहेत की येणारं 2025 हे माघ शुद्ध दशमीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न केलं जाणार आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेने जो सप्ताह सुरू करायला सांगितला तो माघ शुद्ध दशमीचा सप्ताह. आजही
गंगाराम पंत मवाळ यांच्या कडूस गावी माघ शुद्ध दशमीचा जगद्गुरु श्री तुकोबरायांनी सुरू केलेला उत्सव आज तागायत चालू आहे. म्हणून तुकोबरायांनी स्वतःहून सुरू केलेला उत्सव माघ शुद्ध दशमीचा ही भावना सद्गुरु श्री जोग महाराजांनी ओळखून त्यांनी सुद्धा पहिला उत्सव सुरू केला, तोही माघ शुद्ध दशमीचाच. आणि त्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी मोठं हे भाग्य आहे की हा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी विनंती सर्वांना करून गुरुवर्य बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून गुरुवर्य पांडुरंग बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. किंबा हुणा तुमचे केली धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, इथ माझे जी उरले पायी कपण ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले